बिचारा सौमित्र. हे. माझे अंदाज सहसा चुकत नाहीत. याच वेळेला कसं काय चुकला कोणाला माहिती. बिचारा, खरंच बिचारा सौमित्र. अगदी हो ना. आता कोण मुलगी देणार आपल्या मुलाला? का नाही मिळणार? दादा, तू त्या ऐश्वर्याच्या घरी जाऊन हे सगळं सांगितलंस काय? सगळं चार चौघात माहीत पडलं सगळं ते. आता आता कसं म्हणजे असं काय समाजात तोंड दाखवायचं आपण? अरे पण आपली मुलाची बाजू आहे. भाऊजी असं काही नसतं हो, मुलाची बाजू वगैरे. आणि फक्त मुलींचंच चारित्र्य हा काही विषय नसतो. हल्ली मुलीच उलट बघतात मुलाचं काय चारित्र्य आहे ते. 2-2 मुलींनी नाकारलंय सौमित्रला. हा? तर कशाला बोलतीस हे सगळं? असं कसं म्हणता? भाऊजी काही परके आहेत का? घरातला माणूस आहे, सांगायला नको? नाही पण आता काही नाही बोलणार आहे मी. बंद आहे तोंड माझं. काय भानगड आहे मला सांगा भाऊ. हा? सौमित्रचं काही दुसरं प्रकरण होतं? आता कसं सांगू मी? तोंडाने सांग आणि जरा मोठ्यांनी सांग. हा हा हे दादा, सौमित्रच या आधी सुद्धा एक होत. असं कधी कधी रात्री मुक्कामी राहायचं त्यांच्या घरी. हा नाही म्हणजे त्यांनी मर्यादा नाही ओलांडली हे आम्हालाही माहितीये. पण शेवटी लोक काय बोलायचे थांबतात का रे? त्यांना कोण अडवणार? अरे बाप रे. उपाय काय करायचा ते बघा ना. उपाय काय? उपाय काय? आपला मुलगा डॉक्टर आहे, पुष्कळ मुली मिळतील. अरे हो दादा, पण अशी कुणी एखादी अनोळखी मुलगी घरामध्ये सून म्हणून आणायची का? ऐश्वर्याची गोष्ट वेगळी होती. तिचं सारखं आपल्या घरी येणं जाणं असतं, त्यामुळं त्यांना आपल्याबद्दल सगळी माहिती आहे आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल सगळी माहिती आहे. पण ही अशी एखादी अनोळखी मुलगी घरामध्ये सून म्हणून आणायची आणि सौमित्रीचे हे सगळे प्रकरण त्या मुलीला लग्नानंतर कळाले आणि ती गेली सौमित्रीला सोडून, म्हणजे काय करणार आपण? म्हणजे बघा, तुम्हाला पटतंय का ते बघा. म्हणजे आणि त्यातून त्याचा हार्टफेल पण झालाय ना. हार्ट ब्रेक झालाय. अहो तेच ते, म्हणजे 2दा हृदय तुटलंय हो त्याचं. अवघड आहे. कुणीतरी ओळखीची, म्हणजे जिला हे सगळं माहिती आहे आणि तरीही ती त्याचा स्वीकार करेल, अशी एखादी गरजू मुलगीच पाहिली पाहिजे. आहे का तुमच्या नजरेत कोणी अशी गरजू मुलगी? गेली ना व्यवस्थित? गेली. ते सौमित्राला सांभाळा असं सांगून घे. मला सांभाळ, आधी स्वतःला सांभाळ म्हणा. बावळटच आहे, तिला कळतच नाही, अक्कलच दिली नाही देवाने. आता काही झालं असतं, हुकलेली आहे कंप्लीट. तुला माहितीये, मला ना तू अजूनच आवडायला लागलास. मला नव्हतं माहिती रे तुला इतकी काळजी वाटते आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल. मैत्री ही वेळ रोमॅन्टिक व्हायची नाहीये, कळतंय? सतत उडत जाऊ नका, कधीतरी जमिनीवर राहत जा, कळलं? हे बघ, मला माहितीये की मी नेहमी खूप उडते, पण तू तिला जेन्युइनली समजावत होतास ना, तेव्हा मला खूप खरा वाटलास रे तू. आणि मला ते खूप आवडलं, म्हणून मी जस्ट सांगितलं. नाही असं नाही ग. ही लोक आहेत ना, ही फसवतात. हे चांगली लोक बघून नाही, ही फसवतात. ही लोक नालायक असतात.
म्हणजे मला एक कळत नाही, तुम्हाला अजून असं लहान मुलांसारखं कसं वाटतं की सगळी या जगातली माणसं चांगलीच आहेत बाबा, आपल्याशी कोणी वाईटच वागणार नाही. असं नाहीये ना. म्हणजे मला सांग, ज्या व्यक्तीला तुम्ही कधी भेटला नाहीत, कधी त्याशी बोलला नाही, त्यासाठी तुम्ही सगळं सोडून तयार? हा, मूर्खपणा नाही तर काय? कुणाला सांगतोयस तू? आयुष्य निघून गेली, स्वतःला तू कधीच सांगत नाहीस. सदाशिवला सांगतोस का? हे बघ, टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होणार आहे. सॉरी, पण अगं मी जास्तच बोललो का जरा? हायपर झालो असणार. म्हणजे तिने माझं ऐकलं नसणार. मी काम करतो, तिला परत एकदा शांतपणे भेटून सगळं परत एकदा सांगतो. कशी काय झालं माहिती का, तिने मला सदाशिव बिलाण, चैताली, कौमुदी आणि अश्लेषा ही नावं पण लिहा. आहेतच त्याच्यात ते. अजून कोणकोणत्या मुली आहेत ग सौमित्राच्या ओळखीच्या? एवढ्या मुली ओळखतात दादाला? हे अ, ए ए तिकडे ये. मी इकडे ये कधी. मोठ्या माणसांमध्ये कशाला बोलायला पाहिजे असं देण नाहीये. आई, मी नाही घाबरत ग अशा तुझ्या धमक्यांना. मग विनंती करते प्लीज. फार मेलोड्रामॅटिक आहे यार तुमची पिढी, म्हणजे मला आश्चर्य वाटतं. नाही बाई, एक गोष्ट लक्षात घे, ज्या गोष्टींमध्ये माझा फायदा असतो ना त्याच गोष्टींमध्ये मी बोलतो. नाही यार, नाही तुम्ही ना मला अजून ओळखू शकलेलं नाही आहात. फायद्याचं सांगू एक, गुळ आणि शेंगदाणे ठेवले आज स्वयंपाक खाण जाऊन जा. संपले. अरे क म्हणजे कपाटातल्या खालच्या खाण्यातला तिसरा डबा पण संपवलास. थँक्यू. आलो. हा तर काय म्हणत होत? हा, मी म्हणत होतो ती ऋतुजा ती मुलगी कशी वाटते तुला? हा तिनं गोड आहे नाही फार. हा? अहो पण तिचं लग्न ठरलंय ना चुंबकशी. अरे हो, तो तुझून चुंबक विसरलोच होतो मी. आणि ती ऐश्वर्याचं तर कळलंच आहे ना आपल्याला. ऐश्वर्याचं असं काही असेल असं वाटलं नव्हतं. आणि ती तिसरी मुलगी ती आत्ता नाही का आली होती? ती काय आता कोण आता आता मैत्रीबद्दल तर मैत्रीच का? हा, बरी मुलगी आहे, बरी बरी. अगं हे, ती फार आगाऊ आहे. सारख्या ऑर्डर सोडत असते. मला हे हवं, मला ते द्या, मला चहा द्या, मला आलं घालून चहा द्या, मला लिंबू घालून चहा. काय चाललंय हे? हा? अरे संसाराला अशीच मुलगी पाहिजे. काय कोणाकडून कसं कधी कोणतं काम करून घ्यायचं ह्याचं बरोबर ज्ञान आहे तिला. काय आपला सौमित्र त्याचं वागणं हे असं त्याला बरोबर लग्नानंतर त्याची ताब्यात ठेवेल. हा, अरे पण ती मुलगी हे असले काय लहान मुलांसारखे आवाज काढते, प्राण्यांचे आवाज काढते, पक्ष्यांचे आवाज काढते, म्याव म्याव म्हणते, काव काव म्हणते. अरे काय काय तिचं बोलायचं? अहो चांगलंय ना भाऊजी, म्हणजे तिचं लहान मुलांबरोबर छान पटणार. म्हणजे उद्या जर तिला बाळ झालं की आई म्हणून उत्तम करिअर करेल ती, हो की नाही? अगं पण काय कपडे करते ती, कसले कपडे घालते? हा, आताची पिढीच अशी आहे. पण हो, तिच्या वयाच्या मुली असेच कपडे घालत असतात. आणि या वयात नाही घालणार तर मग कधी नाही. काय उद्या लग्न झालं की कसली आली आहे हाऊस मौज, काही नाही होत. आणि तुम्ही पसंत केलेल्या ऐश्वर्याचे कपडे एकदम छान, म्हणजे अगदी नीटनेटकी होती नाही. पण काय होतं तिचं बघितलं ना तुम्ही. त्यामुळे असं काही नसतं कपडे असं काही नसतं. तरीही मला ही तुमची ती मैत्रेयी नावाची मुलगी अजूनही शिवाय तिची आजी
माई हा काय सुधाबाई सुधाबाई फार छान गोड बाई आहेत ना आणि स्वभावाने पण खूप चांगले आहेत फारच छान तुला सांगतो त्यांच्याशी आपल्या घरचे संबंध जुळणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट म्हणायला पाहिजे आपण तुला सांगतो दादा फार करारी बाई आहेत बरं का त्या बरोबर आहे तुमचं घर बघायलाच पाहिजे आपल्याला आणि शेवटी काय आहे भातावरूनच शीताची परीक्षा होणार काय हा. ठरलं आता चर्चा नाही आपण बोलून घेऊ त्यांच्याशी या वर्षी सौमित्रच्या लग्नाचा बार उडवायलाच हवा हो 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 सौमित्र आला ना की आपण सगळे त्याच्याशी बोलू हो लक्षात ठेवा अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स हॅलो हा मैत्री ऐक ना नाही म्हणजे तुझी खरंच अशी इच्छा आहे का की मी तुला वहिनी वगैरे म्हणावं नाही ना नाही म्हणूनच सांगतोय प्लीज ग लग्न वगैरे करू नकोस अगं लग्न वगैरे करणं म्हणजे तेच सांगतोय तुला म्हणजे कसं असतं की घरात तुमच्या गैरहजेरीत फोटो एकमेकांसमोर ठेवून फक्त लग्न करायचं बाकी राहील त्यामुळे तुम्ही लवकर या कारण कसं आहे मंगलाष्टका सप्तपदी डोहाळे जेवण सगळं काही पार पडलंय लवकर नाही आलात ना तर बाळांची नावं पण ठरतील ओके काय हा येतोय आम्ही येतोय आता काय चल घरी जाता जाता सांगते मी विचारणारच आहे आता आईला म्हणजे माझ्या आयुष्याचे निर्णय असे स्वतः का घेतात मला न विचारता मी तुला खरंच जुळवतात करे ते सॉरी हा दार उघडायला जरा उशीर झाला पण मैत्री पटकन आते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय तुला एक कल्पना द्यायची आहे. आणि तुम्ही सौमित्रशी एकदा बोलून घ्या म्हणजे त्याला पसंत आहे की नाही आपला चॉईस ते कळेल एक मिनिट आई 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 तुला मी दिसत नाही का मी अदृश्य वाटतोय का अरे मला माझी मतं वगैरे काय आहे की नाही म्हणजे मलाही विचारा ना म्हणजे काय कळतच नाही मला हे बघ बाळा तू मला दिसतोयस हं? मी तुला सगळं सांगेन तुला व्यवस्थित कळेल इथे काय चाललंय काय नाही ते हं? ये ये बाळा ये ये थँक्यू ये पटकन 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 हा. हे बघ मैत्री नमस्कार वहिनी साहेब अगं बाई तू इथेच आहेस होय आता याचं काय करायचं ओ आय एम सॉरी म्हणजे तुमचं काही लेडी स्पेशल चालू होतं का हो मी तुला एक काम देते चंद्रमोहन काकांवर पाळत ठेवायची मी कुल्फी देणार चाललं अरे हे अरे सा- हा मैत्री हे बघ चंद्रमोहन भाऊजी आहेत ना त्यांना ऐश्वर्या सौमित्रसाठी योग्य वाटते म्हणजे शेती योग्य आहेच काकू असं त्यांना वाटतंय आणि आता नाही का आपल्याला कळलं की तिचं आधीच ठरलंय त्यामुळे आम्ही हळूच तुझं नाव पुढे सरकवलंय अरे काय काय चाललंय काय हा म्हणजे माझं लग्न काय निवडणूक आहेत का म्हणजे सगळे चर्चा का करताय अरे पण बघ सुमित्र म्हणजे काय तुम्ही इतके स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झालात की मोठ्यांनी तुमच्या आयुष्याबद्दल विचारच करायचा नाही काय चाललंय काय हा, म्हणजे
त्यांना असं वाटलं पाहिजे की आत्ता जुळवलंय. आधीपासूनच तुमचं जुळलंय असं त्यांना वाटतं का म्हणे, कारण ते जुन्या वळणाचे आहेत ना. मयाने जरा ते जुने संस्कार असल्यामुळे त्यांना हे असं मुलामुलांनी आपापसात जुळवलेलं रुचत नाही. म्हणून आम्ही त्यांना आता पटवलंय. काय काय पटवलं? हेच की तुझ्याशिवाय दुसरी मुलगी सौमित्राला मिळू शकत नाही. एकदम करेक्ट आहे. मिळूच नाही शकत. आणि जर मिळाली ना तर मी राडे घालीन का? राडे? हो. नाही ग बाळा, तुला कळलं नाहीये मला काय म्हणायचंय ते. नाही नाही कळलं ना. राडा करायचा ना. अगं नाही राडा नाही. हे बघ, त्यांना असं सांगायचं नाही. त्यांना असं दाखवायचं म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की तुमचं आत्ताच जुळलंय. हो. तुम्हाला माहितीये का, तुम्ही एका दिवसात माझ्यासाठी 2 मुली फिक्स केल्या. हे बघ सुमित्र, अरे अरे मी तेच म्हणतो, याला कोणती मैत्री का कोणती मुलगी आहे ना ती आवडत नसणार म्हणून हा चिडलाय. हे बघ सुमित्र, तुझा आत्ता चिडलास ना तर तुझं हे जमलेलं लग्न पण मोडेल बर का. आणि नंतर जुळवाजुळी करायला फार अवघड जाईल. फार मुश्किलीनं कन्व्हिन्स केलंय रे बाबा आम्ही सगळं हे तिच्या घरच्यांशी, नाही का. उगीच. आणि मी काय म्हणतो, तुला कधीतरी लग्न करायचंच आहे ना, मग मुली बघायला काय हरकत आहे. आणि तुला जर ही मैत्री आवडत असेल किंवा नसेल, जे काय असेल ते सांग ना तू मन मोकळेपणाने. नाही आवडलं तर नाही म्हण, असेल तर हो. अच्छा, म्हणजे असं दाखवायचं की आमचं अरेंज टाइप्स आहे. काकू, तुम्ही मला खोटं बोलायला लावताय? सॉरी. इट्स ओके काकू, मला आवडतं खोटं बोलायला. म्हणजे ऍक्टिंग करायला मिळते ना. येस. सौमित्र ऐक माझं, प्लीज चिडू नकोस प्लीज. हा बोल ऐश्वर्या. सिद्धार्थ तो ऑनलाईन दिसतोय मला आणि तो मला काहीतरी मेसेज टाईप करतोय, तर मी काय करू आता? हे बघ ऐश्वर्या, तू आता काही करू नकोस. पण तू म्हणलास तसा मी विचार नव्हता केला रे. तर आता काही करून उपयोग आहे का ऐश्वर्या? मी म्हटलं नव्हतं ऐश्वर्याला पछतावा होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. फिरवा पाणी फिरवा, त्याला आमच्या केल्या कर्मावर फार बोळा फिरवा तुम्ही. काय त्यालाच विचारा ना दादा, काय म्हणणं आहे त्याचं. हे बघ ऐश्वर्या, तू ऑफलाईन जा. तू त्याचा एकही मेसेज वाचू नकोस. अरे पण तो खूप क्यूट आहे अरे सौमित्र. अगं ऐश्वर्या, तुला सांगतो एक काम. थांब, मला फोन येतो एक दुसरा, मी नंतर बोलूयात आपण. हा ठीक आहे, तू आता काही करू नकोस, कळलं? हॅलो सौमित्र. हा ऋतू बोल. अरे वेअर आर यू? माई कधीपासून फोन करते मैत्रिणीला, ती फोन का नाही उचलत आहे? अगं हो, तिचा फोन सायलेंटवर असेल. आम्ही येतोय, जरा उशीर होईल आम्हाला, आम्ही जरा अडकलो. अडकलोय मीन्स? म्हणजे तुम्ही कुठे फसलाय का? अजून ट्रॅफिक मध्ये वगैरे अडकलाय का? तर अडकलोय म्हणजे घरी आई बाबा जरा घरगुती कारण. ऐक ना, आम्ही येतो, तू फक्त माईला सांग आम्हाला जरा उशीर होईल. हा ठीक आहे, आम्ही पोचतो, मी सोडतो मैत्रिणीला. ओके लिसन, नथिंग सिरियस ना? नाही नथिंग सिरियस. ओके, या बाय. सोना, होल्डिंग कंपनी, सबसिडरी कंपनी. हे बघ सौमित्र, मी आहे सांभाळतो. दादा मी सांगतो सगळं समजून त्याला, तू जरा थोडं समजून घे. आणि काय अरे ऐक काका, पाय खाली घेता का?
विघ्नेश जरा मागे होतो का? काका काकू मला काकू म्हणू की आई म्हणू? आता आईच म्हणायला लागेल ना. सौमित्र आई बोलल्यात माझ्याशी. आजपर्यंत किती वेळा हे हातात घेऊन मी शेक हँड केलं असेल, टाळी दिली असेल, पण आजपर्यंत मला असं कधीच वाटलं नव्हतं की हे हात आयुष्यभर माझ्या हातात असणार. मला माझ्या डोळ्यांवर, कानांवर, नाकावर अजिबात विश्वास बसत नाहीये. हा मित्र ज्याला मी आजपर्यंत इतक्या मैत्रिणींवरून चिडवत होते, आता त्याच्या मनाच्या पटलावर मला राज्य करायचंय. काय घडतंय माझ्या आयुष्यात? सौमित्र, हे बघ, आय एम रिअली सॉरी, पण मी असा विचार तुझा कधीच केला नव्हता. पण काकूंनी ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. काकू मला म्हणाले की हातचं सोडून पळत्याच्या मागे कशाला धावायचं, असं म्हणलंय काकू. इतके दिवस मी ज्याला शोधत होते तो असा माझ्या शेजारी असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. सौमित्र, मला आज तुला एक प्रश्न विचारावासा वाटतोय. एक अर्धांगिनी म्हणून मी तुला मान्य आहे. तुला काय वाटतं रे आपल्या लग्नाबद्दल? मीच बोलले. मला हे लग्न करायचं नाहीये.